ओके. मोशन इन अ कंबाईन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. ओके. इंग्लिश वाल्यांसाठीचा तो व्हिडिओ टाकलेला ऑलरेडी. इंग्लिशमध्ये म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आले इंग्लिश वाल्यांना तुम्ही तिथून रिफर करू शकता. मराठीवाल्यांना काही इश्यू नाहीये. So velocity selector, you know that a charge q is moving with the velocity v in presence of both electric and magnetic fields. Experiences of force given by the equation. की जेव्हा आपण एखादा विद्युत भारला विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये एक सोबत सोडतो आपण तेव्हा त्याच्यावर लागणारं बळ त्याचा फॉर्म्युला लॉरेन्स फोर्स आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की वेक्टर एफ इज इक्वल टू क्यू इन ब्रॅकेट वेक्टर ई प्लस व्ही क्रॉस बी येतं. ओके. एफ ही इलेक्ट्रिकल फोर्स आहे आणि एफ बी हा मॅग्नेटिक फोर्स आहे. ओके. So we shall consider the simple case in which the electric and magnetic fields are perpendicular to each other and also perpendicular to the velocity of the particle. म्हणजे काय आपण एक असा केस घेऊ आपण एक असं सिच्युएशन घेऊ की जिथं मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघं एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर असतील म्हणजे काय एक दुसऱ्याला लंब असतील आणि त्या दोघांना लंब तिसऱ्या दिशेत कोण असेल इलेक्ट्रॉनची गती असेल व्हॅलोसिटी म्हणजे वेग इलेक्ट्रॉन नाही सॉरी जो चार्ज पार्टिकल असेल इथं. ओके. म्हणजे जो बी पार्टिकल असेल जो बी कण असेल इथं. ओके. तो काय असेल त्याची जी गती असेल ती ह्या दोघांना लंब तिसऱ्या दिशेत असेल. मग तुम्ही आकृतीवरून पाहू शकतात की जी व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची जो वेग आहे तो v इथे लिहिलंय v म्हणजे की वेग जो आहे तो x अक्षा दिशेत आहे. इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते y अक्षा दिशेत आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते z अक्षा दिशेत आहे. म्हणजे तिघं एक दुसऱ्याला काय लंब आहेत. ओके. माहिती ना एक्स वाय झेड एक्सिस मध्ये 90-90 चे कोन असतात. मग लंब आहेत ते. मग त्यानुसार आपण जर लिहिलं तर वेक्टर ई बरोबर काय लिहू शकतो आपण ई जे कॅप वाय च्या दिशेत म्हणून ई त्याचं मूल्य असेल ना जे कॅप त्याची दिशा नंतर मॅग्नेटिक फील्ड साठी बी के कॅप मॅग्नेटिक फील्ड बी असेल नाही के कॅपच्या डायरेक्शन मध्ये असेल आणि व्हॅलोसिटी साठी व्ही आय कॅप कारण एक्स अक्ष दिशेत म्हणून आता आपण हे दोघं बळ शोधू त्याच्यावरून तर वेक्टर एफ ई बरोबर काय आता क्यू येतं हे इक्वेशन आपण पहिल्याच चॅप्टरला शिकलेले बळ बरोबर काय आता क्यू इंटू ई येतं क्यू वेक्टर ई ना वेक्टर ई ला त्याचा फॉर्म मध्ये कन्वर्ट करा म्हणजे त्याच्या वेक्टर फॉर्म मध्ये तर ई इन ब्रॅकेट जे कॅप येईल ई इंटू जे कॅप येईल विथ डायरेक्शन हे मूल्य झालं क्यू आणि जे कॅप काय झालं त्याची दिशा नंतर एफ बी एफ बी काय असणार आहे क्यू वेक्टर व्ही क्रॉस बी क्यू व्ही क्रॉस बी तर व्ही ची डायरेक्शन काय आहे के कॅप आहे सॉरी व्ही ची डायरेक्शन आय कॅप आहे आणि बी ची जे कॅप आहे तर आय क्रॉस के उलट्या दिशेत जातोय तो मायनस जे उत्तर येईल आपण असे जातोय ना तर मायनस येईल इकडून असे गेले असतं तर प्लस जे आलं असतं मग तुम्ही पाहू शकता आकृतीवरून जे तुमचं इलेक्ट्रिकल फोर्स आहे तो प्लस वायच्या डायरेक्शन मध्ये प्लस जे कॅप लिहिलेलं आहे ना तो प्लस वायच्या डायरेक्शन मध्ये आणि जो तुमचा मॅग्नेटिक फोर्स आहे मायनस क्यूबी हा मायनस जे कॅप आहे म्हणजे हे मायनस वायच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे हे दोघं बळ एकाच रेषेवर आहेत बट परस्पर काय आहेत विरुद्ध आहेत मग तुमचं परिणामी बळ काय असणार आहे तर ह्या इक्वेशन मध्ये आपण यांची किंमत टाकू तर याच्या जागेवर क्यूव्ही लिहू जे कॅप दोघांमधून कॉमन निघून जाईल आणि याच्यामध्ये मायनस क्यूव्ही बी येईल आणि याच्यातून जे कॅप कॉमन होऊन जाईल म्हणजे दोघांची वजाबाकी होऊन जाईल क्यू कॉमन काढला तर ई उरेल इथं व्हीबी उरेल आणि सर मध्ये मायनस आहे हा सर मायनस क्यू व्ही बी जे कॅप का आलं सर प्लस अरे आहे ना इथं सर काय तिकडं नाही आय क्रॉस के आहे ना हम्म मग आय क्रॉस के काय आता वेक्टर प्रोडक्ट शिकले होते ना आपण आय क्रॉस जे जे क्रॉस के क्रॉस आय क्रॉस प्रोडक्ट मध्ये दोन टाईपचे गुणाकार शिकले मायनस जे जेव्हा सीध्या दिशेत जातो ना आय कडून जे कडे गेले तर के उत्तर येतं जे कडून के कडे गेले तर आय उत्तर येतं आय कडून पण उलट्या दिशेत गेले आय कडून के कडे तर मायनस जे उत्तर येतं समजलं म्हणून इथं पुढे मायनस येतं 11वीला शिकले हे सगळं आपण एक रिंग सारखं पाडून नाही दिलं तुम्ही तुम्हाला की सीध्या दिशेत गेले तर प्लस घ्यायचं उलट्या दिशेत गेलं तर मायनस घ्यायचं ज्या दोनच्या गुणाकार आहे त्याच्या व्यतिरिक्त तिसरं उत्तर येतं बरोबर क्रॉस प्रोडक्ट मध्ये ज्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे तर त्या दोघांमधून ना सोडून तिसरं उत्तर येतं बट प्लस येईल का मायनस येईल त्याची डिपेंडन्सी आहे तुम्ही जर सरळ जाताय तर प्लस येईल आणि उलट्या दिशेत जाताय तर मायनस येईल जसं की एबीसीडी मध्ये आय जे के येतं पण आय कडून के कडे गेले तर मग उलट जे कडे यावं लागेल ना मग मायनस येतं हे समजवलं होतं तुम्हाला आय डोंट थिंक सो आय नीड टू गो इन डिटेल ओके समजलं तुमचा जो फोर्स असेल तो या वाय ऍक्सिस वर असेल यांचा परिणामी यांचे जे बी उत्तर येईल ते बरोबर
मग यांचं उत्तर जर इलेक्ट्रिकल फोर्स मॅग्नेटिक फोर्स पेक्षा जास्त असेल तर तुमचा पार्टिकल वरच्या बाजूला जाईल आणि मॅग्नेटिक फोर्स पेक्षा इलेक्ट्रिकल फोर्स जर कमी असेल तर मग खालच्या बाजूला मूव्ह करेल. बट दस इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फोर्सेस आर इन ऑपोजिट डायरेक्शन एज शोन इन फिगर. म्हणजे आपल्याला दिसतंय की आकृतीवरून की इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक फील्ड एकच लाईनवर आहेत बट ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, परस्पर विरुद्ध दिशेत आहेत. मग सपोज वी ऍडजस्ट द व्हॅल्यूज ऑफ ई अँड बी सच दॅट द मॅग्निट्यूड ऑफ टू फोर्सेस आर इक्वल. मग आपण ई आणि बी ची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट केली ना की जेणेकरून हे जे उत्तर आहे ते शून्य होऊन जाईल. शून्य म्हणजे काय? दोघं फोर्स जेव्हा इक्वल होऊन जातील तेव्हा उत्तर शून्य होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला ई आणि बी ची व्हॅल्यू ऍडजस्ट करावी लागेल. मग देन द टोटल फोर्स ऑन अ चार्ज इज 0. मग त्याच्यामुळे चार्जवर लागणारा टोटल बळ काय होऊन जाईल? शून्य होऊन जाईल. मग आता बळ जर शून्य आहे तर तो काय करेल? अचळ वेगाने गती करेल. प्रवेग नाही, अचळ वेगाने गती करेल. जेव्हा बळ शून्य असतं तेव्हा वेग अचळ असतो. म्हणजे तो ना वाय मध्ये प्लस वाय मध्ये जाईल ना तो प्लस एक्स मध्ये जाईल. सॉरी, तो ना प्लस वाय मध्ये जाईल ना मायनस वाय मध्ये. तो सीधे कुठे जाईल? एक्स अक्षाच्या दिशेतच पुढे सरकत जाईल. त्याची जी बी गती असेल त्या गतीने. ओके. मग आता समजून घ्या की ही मधली टर्म शून्य आहे तर काय लिहू शकतो आपण? क्यू ई मायनस व्हीबी इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो. मग त्याला इक्वल टू 0 केलं तर क्यू छेद मध्ये येऊन जाईल. तर आपल्याला पहा हे दोघं इक्वल झाले. मग क्यू कॅन्सल हा क्यू कॅन्सल. आपल्याला व्ही शोधायचं त्या बी ला छेद मध्ये घेऊन जा. तर व्ही बरोबर काय आला? व्हेलॉसिटी बरोबर इलेक्ट्रिकल फील्ड भागीला मॅग्नेटिक फील्ड. अंडरस्टँड? एक फॉर्म्युला आहे ना व्हेलॉसिटीचा. जेव्हा एखादा वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतं ना तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये असंच राहतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये जे वेव्ह प्रॉपेगेट करतात ना त्याची जी व्हॅलोसिटी राहते ती इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचा गुणोत्तर बरोबरच असते. हे तुम्ही आठवायचे आपल्याला शिकणार इथंच फिजिक्स 1 मध्ये. ओके. याच्यात कोणाला काय डाऊट? व्हॅलोसिटी सिलेक्टर मागच्या वर्षी बोर्ड मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. This condition can be used to select the charged particles of a particular velocity out of the beam containing the charge moving with the different speeds. मग आता याच्यात काय असतं की एखादं लाईट बीम आहे किंवा एखादं बीम ऑफ लाईट आहे म्हणजे की बीम ऑफ लाईट म्हणजे काय? किरण पुंज सारखं राहतं. खूप सारे किरण एक सोबत प्रोपेगेट करतात. पण त्याच्यात जे पार्टिकल आहेत त्याच्यात काही पार्टिकल्सची सर, व्हॅलोसिटी कमी जास्त असते. हा. इलेक्ट्रिक फोर्स आणि चुंबकीय बळ सारखं आहे का सर इकडं? हा, जेव्हा सारखं असेल तेव्हाची कंडिशन आहे. सारखं आहे असं नाही. हे कॉमन फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर समजा आपण असं काहीतरी ऍडजस्ट केलं. ई आणि बी च्या व्हॅल्यू आपण चेंज केल्या, कमी जास्त केल्या. जेणेकरून आपल्याला दोघं फोर्स सारखे भेटेल. तेव्हा तुम्ही व्हॅलोसिटी अशा रीतीने शोधू हा. शकता. समजलं? म्हणजे आपल्याला या दोघांच्या व्हॅल्यूज ऍडजस्ट करून दोघं इक्वल आणायचे इन शॉर्ट. मग जेव्हा व्हॅलोसिटी मध्ये तुमची जी व्हॅलोसिटी असेल ती ई बाय बी च्या गुणोत्तर बरोबर इक्वल होऊन जाईल. ओके. याचा यूज कुठे होतो की एक सोबत खूप सारे बीम्स ट्रॅव्हल करतात समजून घ्या. मग त्याच्यात खूप सारे पार्टिकल्स असतात. मग त्याच्यात सगळ्या पार्टिकल्सची स्पीड सेम नसते. कोणाची कमी जास्त असते. मग तेव्हा त्यांची स्पीड ऍडजस्ट करण्यासाठी त्यांना काय करतात? अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकून देतात. म्हणजे द क्रॉस ई एंड बी फील्ड्स देअरफॉर सर्व ॲज अ व्हॅलोसिटी सिलेक्टर. मग ते क्रॉस फील्ड काय करतात? त्यांची व्हॅलोसिटी ऍडजस्ट करतात. स्पीड. जेणेकरून ते सगळे एकाच स्पीडने नंतरून गती करतील. म्हणून याला काय म्हटलं जातं? ई क्रॉस बी फील्डला व्हॅलोसिटी सिलेक्टर म्हणतात. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जे असतं ते व्हॅलोसिटी सिलेक्टर असतं. Only particles with the speed of E by B pass undeflected through the region of cross fields. म्हणजे अनडिफ्लेक्टेड म्हणजे काय? ते डिफ्लेक्ट नाही होणार. ते त्यांचा जे रस्ता आहे त्याच रस्त्याने जाणार ना. वरती खालती कुठेही मुवमेंट करणार नाही. सीधे जाणार. ही मेथड जे थॉम्सनने फाइंड आउट केली होती. याचा हाच प्रिन्सिपल कशात वापरला जातो? मास स्पेक्ट्रोमीटर मध्ये पण युज केला जातो. ओके. ज्याच्यात ते काय करतात? चार्ज पार्टिकलला आयन्स पासून वेगळे करण्यासाठी याचा युज करतात. त्याच्यासाठी ते ई बाय एम चा रेशो वापरतात. त्याला गायरोमॅग्नेटिक रेशो पण म्हणतात. ऍक्च्युअली ई बाय 2m चा जो रेशो येतो ना त्याला गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणतात. अंडरस्टँड एनी डाउट्स? सोपी थिअरी. मला काही डाऊट? सर या मध्ये एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल ना? काय? या या theory मध्ये एक्झाम्पल लिहिलं तर चालेल ना? कोणतं एक्झाम्पल? हे
आता तुम्ही सांगितलं नाही का सर? ते आहेत ना theory मध्ये. आहे. मग ते लिहावं तर लागेल ना. जास्त लिहून आल्यानं काही फरक नाही पडत, पण कमी नाही लिहायचं. कधी मी 2 ओळी जास्त लिहायच्या, पण कमी नाही लिहायच्या. ओके, आता 4.4.2 सायक्लोट्रॉन सिलेबस मधून काढून टाकलेलं आहे. ओके, 4.4 एक्झाम्पल बी निघून गेलेलं आहे. ते सायक्लोट्रॉन वरच येते एक्झाम्पल म्हणून. इथून डायरेक्ट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट एलिमेंट आणि बायस-सावर्ट रूल. बायस-सावर्टचा रूल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर या चॅप्टरच्या महा काय थिअरी चालू होतील मोठ्या मोठ्या. आजची काय 15 तारीख आहे ना. किती थिअरी आहे याच्यामध्ये? 4.10. अर्धा चॅप्टर बाकी आहे अजून आपलं. हा 5वा चॅप्टर मी फक्त 3-4 दिवसात संपवून देईन, कारण ते काही इतकं इम्पॉर्टंट चॅप्टर नाही. 5वं 6वं या महिन्याच्या एंड पर्यंत संपवायचा विचार आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट एलिमेंट. ओके, आणि बायस-सावर्ट रूल, याला बायस-सावर्ट लॉ म्हणतात. ऍक्च्युली काय असतं, करंट एलिमेंट म्हणजे काय, एखादी वायर आहे, त्याच्यामधून करंट पास होतोय. ही वायर आहे पहा, ही एक वायर आहे, एक्स कडून वाय कडे खूप मोठी वायर आहे, आपण पुरी वायर नाही घेते, आणि त्या वायर मधून करंट आय पास होतोय. मग आपल्याला काय करायचंय, आपण आपल्याला 9वी 10वी मध्ये शिकले होते, की या चॅप्टर मध्ये मी स्टार्ट मध्ये मी सांगितलं, की जेव्हा तुम्ही एखादा उजव्या हाताचा अंगठाचा नियम तुम्ही शिकलेले, की जेव्हा तुम्ही एखादी वायर आहे ती तुम्ही उजव्या हाताच्या अंगठ्यात बघा, आणि त्याच्यात तुम्ही अशा रीतीने ती वायरला पकडताय की जेणेकरून त्याची जी करंटची दिशा आहे ती तुमच्या अंगठ्याच्या दिशेत असेल. त्या तुमचे जे बोट असतात, त्या ज्या दिशेत वळतात तुमचे बोट, ती तुमची काय असतं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते. ओके, लाईक मग इथं जर चेक केलं आपण, तर करंट असं जातंय, तर उजवा हाताचा अंगठा इथं वरच्या बाजूला आहे, इकडे पुढे वरती जाणार दिशेत. ओके, इकडे वरच्या बाजूला येईल उजवा हाताचा अंगठा. मग त्या केसमध्ये जर तुम्ही चेक केलं ना, तर तुमचं जे करंट मॅग्नेटिक फील्ड आहे असं आसपासच्या एरियातील असतं. मॅग्नेटिक फील्ड हमेशा सराउंडिंग असतं असं. ओके, आजूबाजूच्या विस्तारात असतं. या वायर मधून मॅग्नेटिक फील्ड नाही राहत, लक्षात ठेवजा. वायर मधून झिरो मॅग्नेटिक फील्ड असतं, जे बी असतं ते आसपास असतं. मग आसपास कसं येईल, तर बाहेर जाणाऱ्या कोणत्या दिशेत नाही, आत येणाऱ्या. तर ही जी इकडची वायरच्या 2 साईड आहे, इकडची एक साईड आहे आणि इकडची एक साईड आहे, ही लेफ्ट साईड. लेफ्ट साईडचं जे फील्ड असेल ते बाहेर येणाऱ्या दिशेत असेल. म्हणजे आपण इकडच्या बाजूला जे बी शोधू ते डॉट स्वरूपात शोधू, म्हणजे तिकडून बाहेर येईल आणि बाहेरून इकडच्या बाजूला काय होईल, आत जाईल, म्हणून इथं काय येईल, क्रॉस येईल. समजलं हे डॉट आणि क्रॉस काय आहे? जे लेफ्ट साईडचं तुमचं फील्ड सर आहे, वापिस समजाना सर. एक वायर आहे, ते तुम्ही उजव्या हाताचा अंगठाचा नियम शिकलेत. तिला जर तुम्ही अंगठाच्या दिशेत पकडली, मग तुम्ही अशी अशी एक वायर आहे, तिला तुम्ही होल्ड केली, या दिशेत तुमचा करंट आहे आणि अंगठा बी या दिशेत आहे. मग असा हात ठेवायचा, उजवा हाताचा अंगठा असेल, मुठ्ठी बंद करायची. तर जो तुमचा अंगठा असेल त्या दिशेत तुमची करंटची दिशा असेल, तर ज्या दिशेत तुमचे बोट वळता ना, कुठे वळतील, खालून वरच्या बाजूला वळतील ना, म्हणजे पहा असे वळतील ते, इकडून असे वळतील. ओके, म्हणजे तुमचं मॅग्नेटिक फील्ड इकडून बाहेर येईल, त्याला डॉटने दर्शवलं जातं, आणि इकडे काय जाईल, आत जाईल, त्याला क्रॉसने दर्शवलं जातं. समजलं?
उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम आहे. तुम्ही चेक करू शकता एखादी वायर किंवा एखादी पिन घ्या तर तुम्हाला दिसतील तुमचे बोट असं वळताना दिसतील तुम्हाला. लाईक मी व्हिडिओ सर सांगतो. ते तर वरतून खाली येत आहे ना सर. वरून येताय ना, मग वरून येताय म्हणजे बाहेर येताय ना, वायाचा हिसाब करा ना, वायाचा आजूबाजूचा विचार करा ना, असे येतील ना. सर मग तिकडनं आत येतंय ना सर, मग तिकडं क्रॉस प्रॉडक्ट पाहिजे ना. कुठे क्रॉस पाहिजे? माझा व्हिडिओ दिसतोय? डॉट आहे तिकडं. हो. हे पहा, अशी वायर, समजा हे वायर असेल, 1 मिनिट. पहा ही वायर आहे, या दिशेत करंट जातंय. ओके, करंट मुव्हिंग थ्रू दिस डायरेक्शन. मग तुमचे बोट कसे जातील? असे येतील. मग इकडून बाहेर येतंय ते, बाहेर जातंय वायरच्या आणि इकडे मध्ये जातंय या बाजूला मध्ये जातंय ते. वरच्या बाजूला बाहेर येतंय तर इकडे डॉट येईल आणि इथून आत जाईल ते असं. इथं काय क्रॉस येईल. मग तसंच आहे याच्यात बी. ओके, तुम्ही पाहू शकता त्याच्यात तुमचं स्वतःचा हातात घेऊन गेला तर इकडून बाहेर येईल आणि इकडून मध्ये जाईल. तर वरती डॉट येईल आणि खाली क्रॉस येईल. नवीन सांगा ना सर. नवीन म्हणजे काय? एक सिंपलची गोष्ट आहे ना ही. तुम्ही इतके काय कन्फ्युज आहे याच्यामध्ये? बोटं पहा ना, बोटं कुठे जातील? आता पहा इथून असे पहा. मी वायर अशी पकडली. इथं करंट आहे. ओके, ही वायर आहे समजून घ्या. ही पेन जी वायर आहे. इथून करंट असं जातंय, माझा अंगठा असा आहे. मग पहा वरच्या आणि खालच्या बाजूला चेक करा. तर वरच्या बाजूला असं येईल. ओके, 2 साइड, ऑपोजिट साइड चेक करायचं वरच्या आणि खालच्या. तर वरच्या बाजूला बोटं इकडून बाहेर येत आहे असे. पण इथून मागून कुठून तरी फील्ड आलं असेल ते असं बाहेर आलं. मग वरती डॉट येईल आणि इकडून असं बंद होऊन काय येईल? खाली जाईल. परत इथं खाली जाईल ना. इथं काय क्रॉस म्हणजे पहा इकडून असं जातंय आणि इकडून असं येतंय. असं. फिरणार कसं? असं ना. मॅग्नेटिक फील्डचं रोटेशन कसं असेल? असं असेल. ओके, बोटं दिसताय असे जाताय म्हणजे रोटेशन असं असेल. आणि अशा रोटेशन मध्ये वरच्या बाजूला बाहेर येणार असेल, इकडून बोटं पण पुढे जात आहे आणि इकडून मागे येत आहे. मागे चालले ना इकडून बोटं. मग जिथं मागे चालले तिथं क्रॉस आणि जिथं पुढे जात आहे तिथं डॉट येतं. समजलं? अजून डीप मध्ये सांगावं लागेल. कॉमन सेन्स आहे, समजा ना. इतकं टफ आहे बापा रे. ओके, लाईक हिअर आता इथून असं करंट आहे ना, तर पहा मॅग्नेटिक फील्ड असं फ्लो होईल पहा. तर पहा इकडून असं असेल, असं इकडे आत जाईल असं. तर बॅक साईडने निघेल त्या तारचा. परत बाहेर येईल, परत आत जाईल बॅक साईडला. पहा इकडून असं बाहेर येतंय ना, मग ही जी वरची बाजू असेल ना, तिथं सगळं मॅग्नेटिक फील्डला डॉट आणि खालच्या बाजूला सगळे काय क्रॉस. क्रॉस आणि डॉटचा अर्थ काय असतो? क्रॉस म्हणजे बाहेर येणारी दिशा असते, सॉरी क्रॉस म्हणजे आत जाणारी दिशा असते आणि डॉट म्हणजे बाहेर येणारी दिशा असते. समजलं? आजूबाजूलाच. क्लिअर? मग इथं बी असं दिलंय, तर पहा जसं तुमचं करंट इकडून फ्लो होईल, तर करंट तुमचं इकडून असं फ्लो होईल. पहा असं फ्लो होईल करंट. मॅग्नेटिक फील्ड असं असेल. इकडून पहा ही वरची लाईन आहे, वरती ती खाली नाही. इकडून असं बाहेर येईल आणि इकडे आत जाईल असं. परत इकडे बाहेर येईल, परत इकडून असं आत जाईल. ओके, त्याच्यामुळे इकडे डॉट आहे, इकडे क्रॉस येईल आणि इकडच्या बाजूला जर राहिलं असतं पॉईंट तर आपण इकडे डॉट घेतलं असतं. हे फक्त साइन कन्व्हेन्शन मी सांगतोय, इतकं खूप इम्पॉर्टंट इथं असं नाहीये. पण तुम्ही हे विचारणार की सर इथं क्रॉस का घेतलेलं आहे? तर हे मॅग्नेटिक फील्ड आत जाणाऱ्या दिशेत म्हणून इथं क्रॉस घेतलेला आहे. आता समज त्याला कसं आहे रीतीने क्रॉस होतं. All magnetic field that we know are due to currents and are due to intrinsic magnetic movements of a particle. म्हणजे जेवढे आपण मॅग्नेटिक फील्ड समजतो इथं, ते कशामुळे? सगळे करंट्स मुळे. ओके, आणि मॅग्नेटिक पार्टिकल्स मुळे. हेअर वी शल स्टडी द रिलेशनशिप बिटवीन करंट अँड मॅग्नेटिक फील्ड इट प्रोड्युसेस. मग आता आपल्याला इथं कोणतं रिलेशन समजायचं? तर करंट आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या मधलं रिलेशन आपल्याला समजायचं आहे. सो इट इज गिवन बाय बायो-सावर्ट्स लॉ. फिगर 4.9 shows a finite conductor XY carrying a current I. म्हणजे एक कंडक्टर आहे XY, कंडक्टर म्हणजे एक वाहक तार आहे XY.
की ज्याच्यामधून करंट आय पसार होतोय, बरोबर. कन्सिडर अन इन्फिनिटेसिमली एलिमेंट म्हणजे काय, एकदम छोटासा एलिमेंट आपण घेतोय, एकदम लहानात लहान एक घटक घेतोय आपण, की एक छोटीशी लेंथ घेतोय. म्हणजे हा जो कंडक्टर आहे वाहकता, त्याचा एक छोटासा भाग घेतला, बरोबर. आणि त्याच्यातून पसार होणारा करंट किती आहे, आय, आणि त्याची लेंथ किती आहे, डीएल आहे. हा जो छोटासा पोर्शन घेतला ना इथं आपण, त्याची लेंथ किती आहे, डीएल आहे. ओके. तर मग त्यामुळे द मॅग्नेटिक फील्ड डीबी ड्यू टू दिस एलिमेंट इज टू बी डिटरमाइंड ऍट द पॉइंट पी विच इज ऍट द डिस्टन्स ऑफ आर फ्रॉम इट. मग समजून घ्या की ही छोटीशी लेंथ आहे डीएल, या छोट्याशा भागामधून पसार होणारा करंट आय असेल, तर ह्या दोघांना मिळून काय म्हणतात, प्रवाह खंड किंवा करंट एलिमेंट म्हणतात त्याला. तुम्ही गुजराती बुक चेक करणार तर त्याच्यात प्रवाह खंड नाव लिहिलेलं असेल याला, डीएल करंट एलिमेंट ज्याला म्हणतो ना आपण, त्याला गुजरातीमध्ये प्रवाह खंड म्हणतात. या छोट्याशा प्रवाह खंडमुळे आर अंतरावर असणाऱ्या बिंदू पी वर चुंबकीय क्षेत्र शोधायचे. ते समजा किती असेल, डीबी. कारण छोटासा एलिमेंट घेतला तर मॅग्नेटिक फील्ड एकदम छोटस भेटेल आपल्याला. ओके. मग पहिले आपण या छोट्याशा एलिमेंट शोधून घेऊ, त्याच्यानंतर पुऱ्या तारवर शोधून घेऊ, आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड भेटून जाईल. ओके. किती अंतरावर आहे तो, तार पासून आर अंतरावर आहे बिंदू पी, त्या बिंदूवरचं मॅग्नेटिक फील्ड शोधायचं. मग आता आपण पाहू शकता इथं हा जो करंट एलिमेंट आहे त्याची लेंथ आपण अशी घेतली, तर जी बी वायर घेणार ना तुम्ही, त्याचा जो टेंजंट असतं म्हणजे स्पर्शक, त्या दिशेत तुम्हाला करंट एलिमेंटची डायरेक्शन घ्यावी लागते. हा जो करंट एलिमेंट आहे किंवा प्रवाह खंड आहे त्याची दिशा घ्यायची. आता त्याला दोन डायरेक्शन असतात, वरती किंवा खाली. तर ज्या दिशेत करंट फ्लो होतं त्या दिशेत घ्यायचं. मग करंट तुमचं वरती फ्लो होतं ना, मग ही वरच्या बाजूला डायरेक्शन दिलं असेल. ओके. आणि त्याच्यापासून आर अंतर, तर तुम्ही हा जी स्पर्शकची लाईन आहे त्याच्यावाली, याच्यापासून तर आर मधला जो अँगल असतो तो थिटा अँगल आहे. हा अँगल कन्सिडर करायचा. ओके. हे फक्त नावासाठीचा एरो दिलाय, हा कोणता वेक्टर वगैरे नाहीये. हा फक्त नावासाठी त्यांनी असं एक लाईन ड्रॉ केलेली. बाकी मेन वेक्टर हा आहे डीएल. ओके. आणि त्याच्यासोबत थिटा अँगल बनवणाऱ्या दिशेत तुमचा बिंदू पी आहे, ज्याचं स्थान सदिश वेक्टर आर आहे. ओके. मग त्यावरून इट्स डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू द प्लान कंटेनिंग डीएल अँड आर. आता जे मॅग्नेटिक फील्ड असेल त्याची जी दिशा असेल ती कुठे असणार आहे, तर डीएल आणि आर मुळे जो प्लान बनेल, म्हणजे की जो सरफेस बनेल, काय म्हणतो आपण, एक समतल बनेल, त्याला लंब दिशेत असेल, जी आपण स्क्रूच्या नियमने फाइंड आउट करू शकतो. ओके. कारण की इथं क्रॉस प्रोडक्ट होईल या दोघांमध्ये. ओके. मग फायनली मॅग्नेटिक फील्ड बरोबर काय सूत्र आहे तुमचं, तर वेक्टर डीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय डीएल क्रॉस आर वेक्टर आर अपॉन आर क्यूब. हा फॉर्म्युला आहे तो मॅग्नेटिक फील्डचा. ओके. डायरेक्ट एक्सेप्ट करायचं तुम्हाला, बायो सावर्टचा नियम आहे. ओके. आय वेक्टर डीएल क्रॉस वेक्टर आर अपॉन आर क्यूब, हे मॅग्नेटिक फील्डचा काय झाला तुमचा फॉर्म्युला. कुठं, तर आय डीएल जेवढ्या करंट एलिमेंट मुळे त्याच्यापासून थिटा अँगल बनवणाऱ्या दिशेत आर अंतरावर असणारा बिंदू पी वरचं मॅग्नेटिक फील्ड, वाहक तारचा आजूबाजूचा विस्तारातलं मॅग्नेटिक फील्ड, स्मॉलर मॅग्नेटिक फील्ड. तर जे त्याचा फॉर्म्युला काय आला, आय डीएल क्रॉस आर अपॉन आर क्यूब. लक्षात ठेवा, आयडियल वेक्टर आहे, वेक्टर आर पण वेक्टर आहे, भागीला आर क्यूब मूल्य आहे. दोघांना सारखं नका घ्यायचं सर, वरती बी आर एन खाली बी आर एन उडवून देव. हे डार्क लेटर्स आहेत म्हणजे हे वेक्टर आहेत. ओके. मग आता प्रपोजनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी काय युज करता येतं, μ0/4π हा कॉन्स्टंट वापरला जातो. इथला कॉन्स्टंट काय वापरला जातो, μ0/4π. जिथं μ0/4π इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोजनॅलिटी. ओके. समप्रमाणता अचळांक येतो. अँड द अबाव एक्सप्रेशन होल्ड्स द वेन द मीडियम इज व्हॅक्युम. आणि हे जे वरचं एक्सप्रेशन आहे, म्हणजे काय, हे जे सूत्र आहे ते केव्हा आहे, तर शून्य अवकाशाची कंडिशन घेतलेली त्यांनी, म्हणजे की काय, शून्य अवकाश कंडिशन घेतली किंवा व्हॅक्युमची कंडिशन घेतलेली. तर मॅग्निट्यूड ऑफ द फील्ड, मग आता त्याचं मूल्य शोधायचं आपल्याला. तर मूल्य शोधू, आपण हा वेक्टर सॉल्व्ह करू. तर μ0/4π जसं असेल आय डीएल आर आहे, तर आय डीएल पहा दोघांमध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे, तर डीएल आर साइन थिटा येऊन जाईल पुढे. काय येईल, डीएल आर साइन थिटा भागीला आर क्यूब येईल. बट इथं आर क्यूब येईल, वरती बी एक आर आला असता तर आर आर कॅन्सल होऊन आर स्क्वेअर उडेल इथं, लाईक हे असं येईल. मॅग्नेटिक फील्ड डीबी इज इक्वल टू, त्याचं मूल्य शोधायचं आपल्याला. आम्ही डार्क लेटर नाही लिहू शकत म्हणून मी मोड लिहिली, तर मोड ऑफ डीबी म्हणजे मूल्य,
पहा आता या छोट्या छोट्या गोष्टी मला नका सांगता की सर हे कसं काय आणि असं कसं काय लिहिता. हे मी 12th मध्ये तुम्हाला 11th मध्ये तुम्हाला सगळं डीप मध्ये सांगितलंय की मोड का लिहिता. मोड म्हणजे फक्त मूल्य लिहायचं राहतं. I येईल, DL येईल. आता क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून R आयडीएल आर साइन थिटा फक्त मूल्य घ्यायचं म्हणजे डायरेक्शनचा काही संबंध नाही. पहा हा वेक्टर डीबी होता त्याला मोड मध्ये लिहिलं म्हणजे याचा अर्थ काय समजायचं आपल्याला त्याचं फक्त काय लिहायचंय मूल्य लिहायचंय आणि छेद मध्ये आर क्यूब होता. आता हा एक आर गेला म्हणजे आर स्क्वेअर उरेल. मग फायनली तुमचा आन्सर काय येईल मूल्यमध्ये μ0 अपॉन 4 पाय आयडीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. हे झालं मॅग्निट्यूड म्हणजेच मूल्य आलंय μ0 अपॉन 4 पाय आयडीएल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. साइन थिटा का आला जस्ट बिकॉज क्रॉस प्रोडक्ट है तो क्रॉस प्रोडक्ट साइन थिटा येतो हमेशा. सो वेअर वी हॅव युज्ड अ प्रॉपर्टी ऑफ क्रॉस प्रोडक्ट म्हणजे इथं आपण कोणती प्रॉपर्टी वापरली म्हणजे गुणधर्म कोणता वापरला क्रॉस प्रोडक्टचा म्हणजे की सदिश गुणाकारचा. ओके आता याचा जो एक कॉन्स्टंट येतोय okay the proportionality constant in SI units has exact value. तर μ0 upon 4 pi is equal to 10⁻⁷ टेस्ला मीटर पर एम्पियर येतं बरोबर. मग त्याच्यामुळे μ0 ची व्हॅल्यू किती येईल तो 4 पाय इंटू 10⁻⁷ येईल. ओके कोणाची व्हॅल्यू μ0 ची व्हॅल्यू आणि या μ0 ला काय म्हटलं जातं इथं परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. काय म्हटलं जातं याला परमिएबिलिटी जसं इलेक्ट्रिकल साठी परमिटिव्हिटी येतं. हा बोल μ0 भागीला 4 पाय ना त्याची व्हॅल्यू नसेल ती दोघींची. दोघींची व्हॅल्यू 10⁻⁷ आहे बरोबर. मग मला फक्त μ0 ची पाहिजे तर काय करेल मी 4 पायला तिकडे घेऊन जाईल ना. 4 पाय तिकडे चालला जाईल. मग काय झाली व्हॅल्यू काय व्हॅल्यू होऊन जाईल -7 -4 पाय काय -4 पाय. हा अरे भाऊ इथं भागाकारामध्ये तिकडे गेलं तर सिम्पली गुणाकार हो सर 10⁻⁷ गुणीला 4 पाय. डीप का बरं जातोय सिम्पली बोल ना असं μ0 इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ टेस्ला मीटर एम्पियर. याचं पारिमाणिक सूत्र शोध जा काय टेस्ला मॅग्नेटिक फील्डचे मी ऑलरेडी शोधून दिलंय. मीटर लेंथचं येतं आणि एम्पियर एम्पियरचं येतं शोधून घेतं काय आता. सो वी कॉल μ0 एज अ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ओके समजलं तर μ0 ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷ मीटर एम्पियर इनवर्स. ओके हा तुमचा बायर सावर्टचा रूल होता. The Bayer-Savart's law for magnetic field has certain similarities as well as differences between Coulomb's law for the electrostatics. आता जसा इलेक्ट्रोस्टॅटिक्स साठी म्हणजे की काय स्थित विद्युतसाठी कुलम्बचा नियम येतो तसं मॅग्नेटिक फील्ड साठी काय आता बायर-सावर्टचा नियम येत असतो. मग याच्यात काय सिमिलॅरिटीज बी काय डिफरन्सेस बी आहेत जसे की बोथ आर लॉंग रेंज सिन्स बोथ डिपेंड्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फॉर द सोर्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे पहा दोघं स्क्वेअर रूल आहेत. अंतरचा स्क्वेअर आहे पहा तिथं बी मूल्य जेव्हा मूल्य घेतो आपण तिथं बी अंतरचा वर्ग होता छेद मध्ये आणि इथं बी अंतरचा वर्ग आहे छेद मध्ये. मग दोघं काय आहेत लॉंग रेंज साठी आहेत म्हणजे काय खूप दूर पर्यंत त्यांना युज करू शकतो आपण तोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अप्लाइज टू बोथ फील्ड्स. इथं पण सुपरपोजिशनचा प्रिन्सिपल वापरला जातो तिथं पण वापरला जातो. In this direction, note that the magnetic field is linear in the source IDL, just as the electrostatic field is linear in source the electric charge. म्हणजे पहा इथं बी जे फील्ड आहे ते वगैरे लिनियर आहे म्हणजे काय रेखीय आहे जसं की मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड मध्ये होतं. सेकंड थिंग आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय द स्केलर सोर्स नेमली द इलेक्ट्रिक चार्ज. द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय वेक्टर सोर्स IDL. इथं पहा तिथं सोर्स म्हणून कोण होता तर विद्युत भार होता ज्याच्यामुळे विद्युत क्षेत्र निर्माण होत होतं. ओके इकडे काय
ते स्केलर फील्ड स्केलर सोर्स होता. तो जो सोर्स होता अधिक सोर्स होता आपल्याकडे. विद्युत भार अधिस आहे ते काय सदिश नसतं. विद्युत भार म्हणजे विद्युत भार त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते. तो कोणत्या दिशेत आहे किंवा नाही त्याच्याशी काही घेणं देणं नसतं विद्युत क्षेत्र निर्माण करण्यासाठी. बट इथं जो सोर्स आहे ज्याच्यामुळे सोर्स म्हणजे काय ज्याच्यामुळे काही वस्तू बनते प्रोड्यूस होते. जसं तिथे इलेक्ट्रिकल चार्जमुळे विद्युत क्षेत्र होतं. इथं मॅग्नेटिक चार्ज नाही इथं मॅग्नेटिक इलेमेंट आहे हा एक करंट इलेमेंट आहे आयडीएल आणि ह्या एलिमेंटमुळे तुमचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे. ओके. मग हा जो सोर्स आहे आपल्याकडे हा काय वेक्टर सोर्स आहे. तिथं कोणता सोर्स होता स्कॅलर सोर्स होता. थर्ड थिंग the electrostatic field is along the displacement vector joining the source and the field point. आता ही वस्तूची खास गरज नाहीये डिस्प्लेसमेंट वेक्टरच्या दिशेत असतं इलेक्ट्रिकल फील्ड. द मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द प्लान कंटेनिंग द डिस्प्लेसमेंट वेक्टर आर अँड द करंट एलिमेंट डीएल. आता याच्यात ही वस्तू आहे की इलेक्ट्रिकल फील्ड ही डॉट प्रोडक्ट होतं त्याच्यामध्ये. मग तुमचं इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या दिशेत असेल तर ज्या दिशेत तुमची लाईन जॉईन करते सोर्सला त्या दिशेत असतं. बरोबर. बट याच्यात जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते परपेंडिक्युलर असतं म्हणजे काय लंब असतं. व्ही आणि म्हणजे की इथं कसं होतं की इकडे तुमचा आला हा करंट एलिमेंटची डायरेक्शन इकडे होती. आर ची डायरेक्शन इकडे होती. ओके. इकडे आर होतं आणि इकडे तुमचं आयडीएल होतं समजून घ्या. मग तुमचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते याच्यातला कोणत्याच दिशेत नव्हतं. तर इकडे एक थिटा अँगल बनेल आय कडून डी कडे. ओके. आय कडून आर कडे एक थिटा बनेल आणि या दिशेत तुम्ही स्क्रू फिरवा. आयडीएल कडून आर कडे जर स्क्रू फिरवला तर कुठं जाईल तो स्क्रू असा फिरेल. मग कुठं जाईल आत जाईल का बाहेर येईल तो. इथं स्क्रू आत जाईल का बाहेर येईल. आयडीएल कडून आडकडे स्क्रू फिरवायचा आपल्याला उजव्या हाताने. बाहेर येऊन सर. बाहेर कसं काय येईल रे. सीधा फिरेल ना स्क्रू. हो. मग आत जाईल ना. आत जाईल म्हणजे क्रॉस. म्हणून इकडच्या बाजूला जो पॉइंट होता तिथं आपण क्रॉस लिहिलं होतं माहिती. तर मॅग्नेटिक फील्ड या दोघांचा प्लान म्हणजे यांच्या दोघांचा प्लान असा असेल सरफेस त्याला लंब तिसऱ्या दिशेत असेल आत जाणाऱ्या दिशेत असं सिद्ध समजलं. परपेंडिक्युलर असेल या दोघांना तो आयडीएल ला बी आर ला बी दोघांना परपेंडिक्युलर. लक्षात ठेवा ज्या दोन सदिशांमुळे तिसरी सदिश बनतोय तो तिसरा सदिश त्या दोघं सदिशांना लंबच असतो हमेशा. आठवण ठेवते त्याची दिशा लंबच असते. ओके. मीटिंग एंड होईल नंतर परत जॉईन कर जा. भाऊ काल सारखा प्रॉब्लेम आज बी येतो का. Okay, join me again as soon as possible.